आज या ठिकाणी खरं तर सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी आयुष्यभर खरं तर तमाशा या लोककलेला वाहून घेतलेला आहे असे हसनभाई, ज्यांना आपण पाटेवाडीकर करतो, जे इथले भूमिपुत्र आहेत, त्याचबरोबरीनं जिल्हाभर नव्हे तर राज्यभर ज्यांनी आयुष्यभर लोककला आणि लोकसंस्कृतीसाठी काम केलेलं आहे, त्याचे अभ्यासक आहेत, झटत आहेत, त्यांच्या माध्यमातून जे शिबिर गेली 15 वर्ष चालू होतं, असे आमचे सन्मित्र या ठिकाणी भगवानजी राऊत आज या समारोप समारंभासाठी खास संभाजीनगरहून जे आलेले आहेत, तर मध्ये बस प्लीज भास्करराव, जे दलित मित्र या नावाने ओळखले जातात, तसे भास्करराव, त्याचबरोबरीनं माझे सर्व सहकारी आहेत आणि या लोककलेसाठी आपल्या आयुष्यातली अनेक वर्ष त्यांनी खर्च केलेले आहेत आणि पुढील काळ सुद्धा जे लोककलेचं काम पुढे नेत आहेत असे सगळे कलावंत आहेत, त्यांचे सहकारी आहेत, वादक आहेत, सगळेच तांत्रिक आणि प्रत्यक्ष कलेमध्ये काम करणारे कलावंत उपस्थित शेवटच्या टप्प्यात जेवढे हजर आहेत ते सगळे विद्यार्थी. खरं तर हा समारोप होत असताना 15 दिवसापूर्वी साई हॉटेलमध्ये ज्यावेळी त्याचं उद्घाटन होतं आणि त्या ठिकाणी मला भगवान सरांनी निमंत्रित केलं होतं. याचं नोटिंग कर का कोणी? गरुड सर नोटिंग कर. त्यावेळी उद्घाटन होत असताना माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या, पण मला त्यावेळी बोलता आलं नाही. मी थोडंसं इंटरनॅशनल लेवलच्या कॉन्फरन्सच्या तयारीमध्ये वेगळं होतो. पण तेवढ्या याच्यात एक चुलूक माझ्या अशी लक्षात आली की आपल्याकडे असलेलं इंटरनॅशनल कॉन्फरन्सला पूरक असं हे प्रशिक्षण शिबिर आहे. आणि मी हसनभाई आणि भगवानजी यांना म्हटलं की आपल्या या निमित्तानं जे लोक कलावंत येणार आहेत ते जर महाविद्यालयात आले तर आम्हाला कॉन्फरन्सच्या काळामध्ये एका उंचीवर घेऊन जाता येईल आणि या लोककलावंतांना एक चांगल्या दर्जाचं इंटरनॅशनल लेवलचं स्टेज प्राप्त करून देता येईल. योगायोगानं वासुदेव आहे, संबळ वादक गोंधळी आहे, किंगरी वादक आहे, भारुडकार आहे, अशा काही लोककलावंतांची या निमित्तानं भेट झाली आणि त्यांना त्या कॉन्फरन्सच्या टेक्निकल याच्यामध्ये आम्हाला मध्ये 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 प्रात्यक्षिकासह सादर करता आलं. त्याच्या व्हिडिओ क्लिप्स संपूर्ण भारतभर इतक्या व्हायरल झाल्या की त्या लोककलावंतांना खऱ्या अर्थानं खूप चांगला प्रतिसाद त्यातून मिळाला. हे शिबिरही त्याच पद्धतीचं होऊन खूप उदंड प्रतिसाद मिळावा आणि त्याची संख्या वाढावी म्हणून मग एक पुढील आयडिया आली आणि शिबिर जे तिकडं हॉटेलमध्ये चाललेलं होतं ते इथं आपण शिफ्ट केलं आणि आपले काही विद्यार्थी त्याच्यामध्ये आणखी जे खरे लोककलावंत आहेत ते त्याच्यामध्ये सहभागी असताना ते वाढवण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळामध्ये तमाशा ही जी लोककला आहे त्या लोककलेच्या संदर्भात दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाच्या बाबतीत मी काही सूचना केल्या संयोजकांना की याच्यामध्ये थोडीशी विविधता आणली पाहिजे. याच्यामध्ये थोडंसं जर फक्त एक तमाशामधून तमाशा जर चाललं ते झालंच पाहिजे, पण थोडं मग जरा प्रतिसाद आपला कमी होऊ शकतो किंवा वाढणार नाही. आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये एकूणच महाराष्ट्राच्या लोकधारेला सेंटरला आणून आणि मग तमाशा या लोककलेच्या दृष्टीनं काही गोष्टी प्रशिक्षित केल्या. अर्थात 15 आणि 10 दिवसाच्या प्रशिक्षणानं सगळ्या गोष्टी पूर्ण होतील असं नाही. आयुष्यभर ज्यांनी झिजवलेलं आहे ते आयुष्य झिजवणं सुद्धा काहींची कला अजूनही अपूर्ण राहते. अशा वेळी 15 दिवसाच्या केवळ प्रशिक्षण हे होणार नाही, पण ही सुरुवात आहे, ही प्रेरणा आहे, ऊर्जा आहे. या निमित्तानं मग अगदी सांगली असेल, संभाजीनगर असेल, इथून आलेली काही मुलं आहेत, आपली मुलं आहेत, याच्यातून किमान एक 10 जरी कलावंत चांगले घडायला प्रवृत्त झाले आणि उद्याच्या काळात त्यांनी लोककला आणि या तमाशा कलेला वाहून घेतलं तर ते या 15 दिवसाच्या प्रशिक्षणाचं यश ठरेल असं मला वाटतं. मला या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख संयोजकांना यासाठी करायचा आहे की हे
सगळं चालू असताना ज्यावेळी इंटरनॅशनल कॉन्फरन्स आमची चालू होती त्या काळात मला अशी बातमी आली की युनेस्कोनं या वर्षापासून जेवढ्या काही जगातल्या लोककला आहेत त्या लोककलांसाठी एक स्वतंत्र अशा पद्धतीचं स्थान युनेस्कोनं द्यायचं ठरवलं आणि त्याची विशिष्ट नोंद युनेस्कोच्या याच्यात झाली आहे. ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. पुढचा काळ हा लोक कलावंतांच्या दृष्टीनं अत्यंत भरभराटीचा आणि सुवर्णमय ठरण्याची शक्यता आहे. कारण आता जागतिक शक्तीच्या लक्षात आलंय की मातीत काय असतं आणि म्हणून युनेस्कोनं स्पेशली आता फॉक कल्चर, फॉक लिटरेचर अँड फॉक सॉंग्स याला एक अत्यंत महत्त्वाचं अधिष्ठान देण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित आपण जर टेक्निकली त्यापर्यंत पोहोचला असं नाही, या कलेला घेऊन जर तुम्ही टेक्निकली पोहोचलात अगदी तुमच्या किंगडी वादकापासून तर तमाशा कलावंत तर कदाचित सांगता येत नाही उद्या या मातीत येऊन युनेस्कोची यंत्रणा तुम्हाला सपोर्ट करू शकते, पण त्याला टेक्निकली जावं लागेल. मित्रांनो, खरं तर हा समारोप होत असताना मला खूप आनंद होतो आहे की काही का होईना मला एक छोटंसं योगदान या निमित्तानं देता आलं. मग या सभागृहात झालेला हा अत्यंत चांगला देखणा आणि भव्यदिव्य असा हा समारंभ त्यांच्याही तो लक्षात आला नसेल की असा होऊ शकतो. कारण मला काही गोष्टी अचानक सुचतात आणि मी ताबडतोबीनं त्याचं इम्प्लिमेंटेशन करतो. जसं तुमचे कलावंत 4 घेतले आणि मी एका उंचीवर इंटरनॅशनल लेव्हलची कॉन्फरन्स मध्ये गुंफत गेलो. अचानक घडलेलं आहे ते सगळं, काही ठरवून कुठं आहे. तसा आजचा कार्यक्रम हा ठरलेला एक होता, झाला वेगळा. 10:30 वाजेपर्यंत त्यांच्याही गावी नव्हतं असं करायचं, माझ्याही गावी नव्हतं. ते आले असं, मी ती पत्रिका पाहिली म्हटलं इथे टाकून असं मला नाही आवडत नाही. मी सांगतो तसा कार्यक्रम घ्यायचा तर हा कार्यक्रम उठावदार देखणा होईल. तिकडं कोपऱ्यात कुठं घेता म्हटलं, एवढं आहे ना सगळं ताजमहल इथं घेऊ आपण म्हटलं. फक्त ही जी यंत्रणा तुम्ही बदलली नंतर हरकत नाही, आमची यंत्रणा फार तंत्रशुद्ध आहे म्हणजे आवाजावरून लक्षात घेतो. तुमचा याच्यावर विश्वास नसेल पण इथं फार क्रांतीचे कार्यक्रम झालेले आहेत मोठे मोठे, त्यांनी सुद्धा आमच्याच यंत्रणेचा यूज केला आहे. तर असं तरी पण ठीक आहे. आज हा कार्यक्रम सुरू होत असताना मी मुद्दाम त्यांना सांगितलं अशी सिक्वेन्स आहे. नटराजाच्या पूजनानं सुरुवात होईल, पण नटराजच नव्हता तर असो तो थोडासा घाई गडबडीचा भाग होता अचानक ठरल्यामुळे. पण आपण प्रतिमा पूजनाला सुरुवात केली, पण सुरुवात ही नांदीनच असते. कुठल्याही गोष्टीला आपण नांदी हा शब्द वापरतो की नांदी म्हणजे तो प्रारंभ आहे. जसं नाटक सुरू होण्यापूर्वी पहिली घंटा, दुसरी घंटा, तिसरी घंटा असते आणि नाटक सुरू होतं, पडद्यावर जातो आणि एक देखावा येतो. तसं वगनाट्य असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल त्याची सुरुवात ही नांदीनं होते. म्हणून नांदी हा शब्द सर्वदूर या अर्थाने वापरला जातो की प्रारंभ, सुरुवात. आणि मग नांदीनं सुरुवात झाली, अत्यंत चांगल्या पद्धतीची नांदी आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये झाली. मग म्हटलं की नाही, मुलं आहेत त्यांना टेक्निकली गोष्टी जास्त डोक्यावरून जातात. मग नांदी थोडक्यात झाल्यानंतर तुमची गण आली, गवळण आली, बरोबर आहे की नाही, गण आली आणि मग त्या गणाच्या ईशाची हे जे असते तिथून तुमची कला सुरू होते. मग गवळण आली, मग तुम्ही बतावणी आणली, मग एक महाराष्ट्राचे लोक घरामध्येच चटणीसारखी गुंपली, लोणच्यासारखी, म्हणजे हे सगळं केलं. आणि मग मध्येच आपण प्रकाश सरांचं म्हणजे पाटील सरांचं मनोगत ठेवलं, मध्येच काही प्रमाणपत्र वितरण ठेवले, मध्येच हे का करावं लागलं, हा क्राऊड जो समोर बसलेला आहे ना याची नस पकडावी लागते. आणि जर तुम्ही टेक्निकली गेलात तर मग ही सभागृह तुम्हाला आता खुर्च्यांना बोलावं लागलं असतं थोडंसं, आणि मग तुमचा वग लागतो आणि मग त्याचा शेवट होतो. तमाशा या कलेकडं मी साहेबांशी बोलत होतो, प्रकाश पाटील सरांशी, कारण मी स्वतः साहित्याचा कलेचा उपासक आहे, अभ्यासक आहे. आणि तमाशा या कलेकडं खरं तर पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आता तसा बदलत जरी चाललेला असला तरी अजूनही मानसिकता बदललेली नाही, अजूनही फार हिणकस दृष्टीनं त्याकडे पाहिलं जातं. पण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मनाचं भरणपोषण करायचं काम
मेंदूचं भरण पोषण करायचं काम जर कोणी केलेलं असेल तर तमाशासारख्या लोककलेनं केलेलं आहे. आजही दुर्मिळ होत चाललेल्या अगदी तुमच्या वासुदेवापासून तर अगदी तुमच्या किंगरवादकापर्यंतच्या लोककला, लोकवाद्य की जिनं एकेकाळी खरं भरण पोषण इथल्या जनमानसाचं केलेलं आहे. आणि जागतिक दर्जाचे जे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं व्यावसायिक दृष्टीने विचार करणारे जे मोठे मोठे संगीतकार, गीतकार, नाटककार हे कुठून आभाळातून नाही थीम आणत, आभाळातून नाही संगीताच्या धून आणत. अहो चोरल्यात त्यांनी लोककलेतल्या धून चोरून त्यांनी स्वतःला जागतिक दर्जावर सिद्ध केलेलं आहे. कित्येक कमी असे तुम्हाला चोर पकडून देईल की ज्यांना नोबेल पारितोषिकं मिळाले पण त्यांनी कुठल्या तरी आफ्रिकेतील जंगलातल्या आदिवासी लोकांच्या लोककलेतली ती धून चोरलेली आहे. मग गुजरात मधल्या लोककला वेगळ्या आहे, तिथली धून चोरून चित्रपटात गाणी येतात, त्यालाच उंचीवर नेलं जातं. दिग्दर्शक श्रीमंत होतात, संगीतकार श्रीमंत होतात, आमचा लोककलावंत बिचारा उपाशीच राहतो. ज्यावेळी आमची ही पोरं आपली कला सादर करायची तेव्हा मी त्याची पार्श्वभूमी समजून घेतली सर. मग मला असं कळलं की कुणाच्या घरामध्ये संबळ वादनाची कला आहे, कुणी गोंधळ घालणार आहे. मग एक दिवस सगळे मी बोलावले, मुलाची चर्चा केली, गप्पा मारल्या, त्यांच्या फॅमिली हिस्ट्री समजून घेतली. आणि मग मी त्या मुलाची फॅमिली हिस्ट्री आणि त्याच्या आधारावर त्याची मुलाखत वजा लेख तयार केला आणि जवळ एक 7-8 पानाचा लेख मी एका तिफन नावाच्या नियतकालिकाला छापायला पाठवला. तो छापून आला, त्यांच्या फोटोसह. लिहिलं मी जरी असलं तरी ह्या मुलांना कुठेतरी जागतिक व्यासपीठ मिळालं पाहिजे ह्या भावनेतून त्यांच्यावर एक लेख लिहिला, त्यांना कुठेतरी प्रकाशात आणण्याचं काम केलं. त्याचं कारण याची नोंद घेऊन योग्य पद्धतीनं दखल घेऊन आपल्याला त्यांना फोकसला आणण्याची फार आवश्यकता आहे. नाहीतर कुणीतरी त्यांचं चोरून घेऊन जातं. आणि मग या पद्धतीचं हे जे काही शिबिर आहे ते केवळ वरवरचं, ज्याला मी बऱ्याचदा खंत म्हणून, कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर ती प्रामाणिकपणे, प्रांजळपणानं आणि ताकदीची करावी, नाही तर न केलेली बरी. त्याला आम्ही चटावरचं श्राद्ध घालणे असं. मला चटावरचं श्राद्ध घालणारी माणसं आणि प्रवृत्ती आवडत नाही. म्हणजे फक्त दाखवीगिरी करण्यापुरतं, फोटो काढण्यापुरतं झाड लावणारे आणि ते झाड मेलं का जगलं विचारणा करणारे, तसंच मग दाखवीगिरी करायची, अनुदान लाटायचं, ह्या गोष्टी मला अजिबात पटत नाही. जे करायचं ते ओरिजिनल. आणि म्हणून हे शिबिर ओरिजिनल झालं पाहिजे ह्या भावनेतून मी तुमच्या पाठीशी उभा राहिलो. खऱ्या अर्थानं ते प्रश्न 25 काय 10 असू द्या, पण टॉपचं झालं. त्या 10 जणांनी आयुष्यभर लक्ष ठेवलं पाहिजे आणि या 15 दिवसात मी काहीतरी शिकलो. आणि म्हणून मी या ठिकाणी या सगळ्याच्या मागे उभं राहिलो. याला खूप मोठा उज्ज्वल असा भविष्यकाळ आहे, निश्चितपणानं आहे. नव्या पिढीला त्याची कदाचित जाणीव नाही, कारण नवी पिढी ही फार तंत्राच्या आणि यंत्राच्या आहारी गेलेली आहे. पण मातीतल्या पायाचे गुणधर्म अजून तसे आहेत. आणि कर्जत, जामखेड, करमाळा हा जो पट्टा आहे यांना वेगळं सांगायची गरज नाही. इथं मुळातच एक परंपरा आहे, एक पार्श्वभूमी आहे, एक परंपरा आहे. वेगळं काय सांगायचं? फक्त आता हा दृष्टिकोन बदलण्यासाठी कुणाला पुढाकार घ्यावा लागतो. तसं भगवानराव वगैरे हे पुढाकार घेत आहेत, चांगली गोष्ट आहे. पण अजूनही आपल्याला खूप मोठे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि बऱ्याचदा नटराज सारखा चित्रपट असेल किंवा प्राचीन काळापासून आपण पाहतो पिंजरा वगैरे वगैरे, खूप याच्यामध्ये तमाशा आलेला आहे. पण तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उंच करण्याऐवजी थोडासा हिंकस करायचं काम खरं तर चित्रपटातल्या त्या तमाशावरच्या चित्रपटांनी केलेलं आहे. त्याला जी एक वेगळ्या पद्धतीनं करायची मांडणी असते, मान्य आहे. तमाशा कलावंतांच्या खूप ट्रॅजेडीज आहे, खूप शोकांतिक आहे. पण त्या शोकांतिका मांडत असताना त्याच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन हिंकस व्हायला कारणीभूत करणाऱ्या गोष्टी असतात त्या टाळल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि निश्चितपणानं अगदी
सेंट्रल गव्हर्नमेंटपासून तर लोकल गव्हर्नमेंटपर्यंत जर या बाबतीमध्ये खरा जो काही आपण लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न झाले तर तमाशासारखी लोककला जी आहे ती लोककला आणखी ऊर्जित अवस्थेत येईल अशी मला पूर्ण खात्री आहे. खूप बोलण्यासारख्या गोष्टी आहेत पण आता मी पुढे जास्त बोलणार नाही. यापुढे ज्या वेळी अशा पद्धतीच्या लोककलेच्या दृष्टीनं जे सहकार्य लागेल ते तर महाविद्यालयाच्या माध्यमातून होईलच, पण महाविद्यालयालाही आपल्या सारख्यांच्या काही गोष्टींची आवश्यकता भासली तर निश्चित आम्ही तुम्हाला त्या पद्धतीनं जाहीरपणानं या ठिकाणी निमंत्रण देऊ आणि हा जो काही प्रवाह आहे हा पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करूयात. पुन्हा एकदा झालेल्या या सगळ्या शिबिराच्या यशस्वी सांगतेबद्दल मी संयोजक, सहभागी आणि जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.